मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एक सर्वसामान्य घरातली महिला तोडफोड केल्याची खळबळजनक घटना घडली आहे आणि मंत्रालयात सुरक्षा व्यवस्था असतानाही महिला ही फडणवीसांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली कशी याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। पाहूयात हा रिपोर्ट। ज्या मंत्रालयातून राज्याचा कारभार हाकला जातो त्या मंत्रालयाची सुरक्षा कशी रामभरोसे आहे याचा हा ढळढळीत पुरावा आहे। विशेष म्हणजे जिथं तोडफोड झाली ते कार्यालय आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं। या महिलेनं थेट फडणवीसांच्या नावाची पाटी काढून फेकली। इतकंच काय तर कार्यालयाबाहेरील कुंड्यांचीही नासधूस केली आहे। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दालन आहे। 26 सप्टेंबरला संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास धनश्री सहस्त्रबुद्धे या फडणवीस यांच्या कार्यालयाजवळ आल्या। कर्मचाऱ्यांनी काही विचारायच्या आत या महिलेनं झाडांच्या कुंड्या फेकून देत आरडाओरडा केला। काही कर्मचाऱ्यांकडून महिलेला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। कुठलीही भीती न बाळगता फडणवीस यांच्या दालनाबाहेर नावाची पाटीही काढून फेकून दिली। आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे, लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणीने दाखवून दिलं आहे की तुम्ही नालायक आहात, तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीचे नाही आहात। कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारख्याने थोडी उतरायचं असतं। एखादी आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ। कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ। धक्कादायक बाब म्हणजे ही महिला पास न काढताच मंत्रालयात आल्याचं सांगितलं जातंय, परंतु एकंदरीतच उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात घुसून गोंधळ घालत तोडफोड करत बिनदिक्कत ही महिला बाहेरही कशी पडली असाच प्रश्न सर्वांना पडलाय। फडणवीसांच्या दालनाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव धनश्री सहस्त्रबुद्धे। संबंधित महिला दादरमधील एका सोसायटीत वास्तव्यास आहे। ही महिला मनोरुग्ण असल्याची माहिती आहे। ही महिला सोसायटीत चाकू घेऊन फिरते, लोकांच्या दारांवर झाडू न मारते। अभिनेता सलमान खानशी लग्न करायचंय असं बोलत असते। राजकीय नेत्यांना फोन करत सलमान खानचा नंबर मागते। यापूर्वी या महिलेनं भाजप कार्यालयात गोंधळ घातला होता, त्यानंतर तिची रीतसर तक्रारही करण्यात आली। एक दिवस आली, डायरेक्ट आतपर्यंत आली आणि बॅग मधून चॉपर काढलं। तो तिथे पळाला आणि तिचा हात पकडला आणि तिच्या हातावर बघ हे 4 महिने अगोदरचे मार्क दिसतं, हे बघ इथे दोन्ही हाताला हे मार्क दिसतं, ते चॉपरनी लागलेलं। ते पकडलं तेव्हा ती सोडतच नव्हती। दरम्यान महिला नेमकी मंत्रालयात पास नसतानाही शिरली कशी? कोणत्याही सुरक्षा कर्मचारी व अधिकाऱ्यानं या महिलेला का हटकलं नाही? थेट देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर जाऊन या महिलेनं आपला राग का व्यक्त केला असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। पंकज दळवीसह अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई। महाराष्ट्रामध्ये सर्व सत्ताधारी विरोधी पक्षनेते यांच्या बंगल्यांच्या नंतर ज्या 2 महत्त्वाच्या इमारती असतील मुंबईतल्या, त्याच्यामध्ये एक विधिमंडळ आणि दुसरं मंत्रालय। तिकडच्या सुरक्षेच्या व्यवस्थेत असं का झालं असावं? मंत्रालय ज्यांनी अनेक काळ सेवा दिलेली आहे आणि शेवटी DGIPRच्या निवृत्त महासंचालिका राहिलेल्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडे आपण जाऊयात। श्रद्धा बेलसरे खारकर यांच्याकडे। श्रद्धाजी, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजवर। थेट लाईव्ह आपल्यासाठी बोलण्याकरता आपल्यासोबत श्रद्धाजी आपल्यासोबत उपस्थित आहेत। श्रद्धाजी, तुम्ही स्वतः मंत्रालयात काम केलेलं आहे। सेक्रेटरी जो आरसा गेट म्हणून ओळखलं जातं तिथून ही महिला आली होती। काय तुम्हाला वाटतंय, आणखी सिक्युरिटी वाढवायला पाहिजे का? मंत्रालयामध्ये आपण पाहतोय आत्महत्येचे प्रयत्न होतात, मंत्रालयाच्या आतल्या भागातून जाळीवरती उड्या मारल्या जातात। काय मार्ग काय आहे यावर? ही अतिशय गंभीर गोष्ट आहे। मंत्रालयाचं जे आमदार निवासाच्या तिथलं गेट आहे तिथूनच फक्त म्हणजे जे मंत्रालयात काम करत नाही त्या लोकांना तिथून प्रवेश मिळतो आणि त्या प्रवेशासाठी त्यांचं आधार कार्ड बघितलं जातं किंवा ओळखपत्र त्यांच्याकडे असेल तरच येत आहेत। ही महिला कशी आली हा म्हणजे सिक्युरिटी लॅब्स आहे आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे
एक हो. साधी महिला आली ठीक आहे, पण बरं. अतिरेकी किंवा कोणीही तिथून येऊ शकतो. बरं. दुसरी महत्वाची गोष्ट मलाही असं एक सामान्य माणूस म्हणून वाटते की एक महिला येते आणि ती थेट गृहमंत्र्यांच्या दालनात जाऊन त्यांची पाटी काढून टाकते, कुंड्या फेकते. म्हणजे हा जनतेचा रोष आहे, बरं. प्रचंड रोष आहे आणि जनता गांजलेली आहे, कारण त्यांच्या कुठल्या प्रश्नाला उत्तरच मिळत नाही. नक्कीच. छोटी गोष्ट आहे की गावाकडचा प्रश्न असेल, तहसीलचा प्रश्न असेल, जिल्ह्याचा प्रश्न असेल, तिथे तर उत्तरं मिळतच नाहीत आणि हे लोक मग मंत्रालयात घेऊन धडकतात. बरं. आणि मंत्रालयामध्ये आपण बघतो की बहुतेक वेळेस मंत्री मंत्रालयामध्ये नसतात, बरं. ते त्यांच्या बंगल्यावर असतात किंवा इतर कुठे असतात. बरं. मंत्रालयामध्ये त्यांना उत्तर द्यायला कोणीही भेटत नाही. बरं. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. श्रद्धाजी, आणि अतिशय या महत्वाचा मुद्दा समस्या- मांडलेला आहे. कदाचित मंत्री आणि प्रशासन यांच्यापासून चिडलेल्या व्यक्तींचा हा एक प्रकारचा आक्रोश आहे का? अर्थात हिंसेचं खरंय, समर्थन नाही, खरंय. मात्र या आक्रोशाकडे लक्ष गेलं पाहिजे. धन्यवाद श्रद्धाजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली पुढारी न्यूजला यासाठी. धन्यवाद. धन्यवाद.